नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ट्रेडिंग सायकोलॉजी आणि टाइम फ्रेमच्या संदर्भात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचं मे बी सायकोलॉजिकल अँगल चेंज करण्याचं काम करेल. मित्रांनो, टाइम फ्रेम तुमच्या होल्डिंग कॅपॅसिटी जुळलं पाहिजे, युगोशी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतो तेव्हा बरेच जण म्हणतात हे टेक्निकल ॲडवाइस आहे, पण खरं सांगायचं झालं तर टाइम फ्रेमची निवड चार्टपेक्षा जास्त तुमच्या मनाच्या स्वभावाशी संबंधित असते. तुम्ही किती वेळ शांत बसू शकता, तुम्ही किती वेळ अनसर्टनिटी सहन करू शकता, तुम्ही किती वेळ स्वतःचा निर्णय स्थिर ठेवू शकता. मी तुमच्याशी एकदम सोप्या भाषेत बोलत आहे. जर तुम्ही एखादा ट्रेड 5 ते 10 मिनिटापेक्षा जास्त होल्ड करू शकत नसाल तर प्रॉब्लेम मार्केटमध्ये नाहीये, प्रॉब्लेम स्ट्रॅटेजीमध्ये नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या होल्डिंग कॅपॅसिटीमध्ये आहे. आणि इथंच बहुतेक ट्रेडर स्वतःला फसवतात. ते बाहेरून मी लॉंग टर्मचा विचार करतोय असं दाखवतात, पण आतून प्रत्येक टिकवर त्यांचं मन हलत असतं. खूप जण असं करतात, हायर टाइम फ्रेम वापरतात, डेली चार्ट वापरतात, आवर्सली चार्ट वापरतात आणि स्वतःला समजवतात की मी लॉंग टर्म ट्रेडर आहे, पण प्रत्यक्षात प्राइस थोडीशी त्यांच्या अगेन्स्ट गेली की लगेच पॅनिक सुरू होतो, लगेच डाऊट येतो आणि निर्णय मोडायला ते वेळ देखील लावत नाहीत. हायर टाइम फ्रेम तुम्हाला तेव्हाच क्लॅरिटी देतं जेव्हा तुमच्यात थांबण्याची ताकद असते, नाहीतर तोच चार्ट तुमचं मन अजून कन्फ्यूज करतो, कारण ती माहिती शांतपणे प्रोसेस करण्यासाठी मानसिक स्पेस तुमच्याकडे त्या क्षणी नसतो. आता दुसरी बाजू देखील समजून घेणं गरजेचं आहे. काही ट्रेडर स्वतःला अग्रेसिव्ह, फास्ट आणि स्मार्ट दाखवण्यासाठी 1 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरतात. त्यांना वाटतं स्पीड म्हणजे स्किल, पण इथंच एक कठोर ट्रूथ आहे, सत्य आहे, जे समजून घेणं गरजेचं आहे. जर तुमच्यात पेशन्स नसेल, इमोशनल कंट्रोल नसेल तर 1 मिनिटाचा चार्ट तुम्हाला प्रॉफिट देणार नाही. तो तुम्हाला हळूहळू मानसिकदृष्ट्या थकवेल आणि आतून तोडण्याचं देखील काम करेल. प्रत्येक छोटी कॅन्डल तुमच्या मनात फिअर आणि ग्रीड निर्माण करते. एक ट्रेडमधून एक्झिट केलं की लगेच रिग्रेट होतं, पुढच्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली की लगेच फिअर येतं आणि हीच सायकोलॉजी पुन्हा पुन्हा चालू राहते. त्यातून तुम्ही थकता, कन्फ्यूज होता. शेवटी तुम्हाला वाटतं मार्केट माझ्या विरोधात आहे, पण सत्य वेगळं असतं. मार्केट तुमच्या विरोधात नसतं. मार्केट फक्त तुम्हाला तुमचं मेंटल लिमिटेशन किती आहे ते दाखवण्याचं काम करतं. टाइम फ्रेम हा मॅजिकल टूल नाहीये, तो एक मिरर आहे. तो तुम्हाला दाखवतो की तुम्ही किती वेळ अनसर्टनिटी सोबत जगू शकता, किती वेळ न घाबरता, न घाई करता शांत राहू शकता. ट्रेडरचा इगो त्याच्या टाइम फ्रेम मधून दिसतो. इगो म्हणतो मी फास्ट पैसा कमवू शकतो, इगो म्हणतो मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर सारखा विचार करतो, पण मार्केट इगो बघत नाही, मार्केट फक्त कन्सिस्टन्सी बघतं. जर तुम्ही आतून शॉर्ट टर्म स्वभावाचे ट्रेडर असाल तर लॉंग टर्मचा चार्ट तुम्हाला डिसिप्लिन शिकवणार नाही, तो तुम्हाला फ्रस्ट्रेटेड करेल. आणि जर तुम्ही आतून स्थिर असाल आणि तुम्ही शॉर्ट टर्म चार्ट तुम्हाला थ्रिल पण देणार नाहीये, तो तुम्हाला अस्वस्थ करेल. योग्य टाइम फ्रेम तेच असतं जे तुमच्या पर्सनॅलिटीशी जुळतं, तुमच्या स्वप्नांशी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केटमध्ये तोच टिकतो जो स्वतःला प्रामाणिकपणे समजून घेतो, जो स्वीकारतो मी किती रिस्क भावनिकदृष्ट्या हँडल करू शकतो, मी किती वेळ काही न करता बसू शकतो, मी किती वेळ निर्णयावर ठाम राहू शकतो. मी नेहमी सांगतो, तुम्ही आधी स्वतःचं मन वाचा आणि मग चार्ट वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ट्रेड स्क्रीन न पाहता होल्ड करू शकत नसाल तर मित्रांनो, टाइम फ्रेम छोटं नाहीये, तर तुमचा इमोशनल बँडविथ छोटा आहे. आणि हे स्वीकारणं तुमच्यासाठी कमजोरी नाही तर मॅच्युरिटी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य टाइम फ्रेम निवडता तेव्हा ट्रेडिंग जड वाटत नाही, कोणताही डिसिजन देखील जड वाटत नाही. ट्रेडमध्ये असूनही मन शांत राहतं. प्रॉफिट हे शांततेचं बाय प्रोडक्ट आहे, हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये लॉस त्याच्याकडून होत नाहीये जो चुकीचं टाइम फ्रेम निवडतात, पैसा त्यांच्याकडून जातो जो युगोनुसार टाइम फ्रेम निवडत असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही युगो बाजूला ठेवून होल्डिंग कॅपॅसिटीनुसार चार्ट निवडायला शिकाल त्या दिवशी ट्रेडिंग तुमच्या विरोधात लढाई राहत नाही, ती एक कंट्रोल्ड आणि डिसिप्लिन्ड प्रोसेस बनते. अजून एक मुद्दा सांगतो, मार्केटमध्ये एकच टाइम फ्रेम कधीही सगळं काम करत नाहीये. डायरेक्शन, सेटअप, एंट्री ह्या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जो ट्रेडर तिन्हीचं काम एकाच चार्टवरून करतो तो क्लॅरिटी नाही, कन्फ्युजन तयार करतो. डायरेक्शन वरून मार्केट कुठल्या बाजूने झुकलेलं आहे ते समजतं. सेटअप त्या दिशेत ट्रेड घेण्यासाठी पॅटर्न तयार होतोय का हे सांगतं. एंट्री नेमकं कोणत्या क्षणी घ्यायची, ज्या क्षणी रिस्क कमी आणि तुमचं मार्केटवर कंट्रोल जास्त असेल ते सांगण्याचं काम करतं. जर तुम्ही तिन्हीचं काम एकाच टाइम फ्रेमवरून करणार असाल तर तुम्ही तुमच्या मनावर जास्त प्रभाव टाकत आहात. मार्केट लेअरमध्ये चालतं आणि ट्रेडरला देखील लेअरचा विचार करावा लागतो. हायर टाइम फ्रेम तुम्हाला मार्केटचं एक बिग पिक्चर आणि कॉन्टेक्स्ट देतं. मोठ्या कथेत तुमचं स्थान काय हे तुम्हाला सांगतं. लोअर टाइम फ्रेम तुम्हाला नॉईज, स्पीड आणि इमोशनल प्रेशर देतं. ट्रेंड संपला, संधी गेली, आता मार्केटमध्ये उलटं होईल असं तुम्हाला वाटायला लागतं. हे असं आहे जसं हायवेवर जायचं की नाही हे तुम्ही गल्लीतल्या वळणावरून ठरवणार. मग तिथं क्लॅरिटी मिळणार नाही तर फक्त डाऊट मिळणार, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
प्रोफेशनल ट्रेडर विविध टाइम फ्रेम वापरतात कारण त्यांच्या मनाला क्लॅरिटी हवी असते. डायरेक्शन वेगवेगळ्या चार्टवर स्पष्ट झाली, एंट्रीच्या वेळी मन शांत होतं. सेटअप आधी डिफाईन झालं की 1 मिनिट 5 मिनिटाचा मोमेंटम भीतीदायक वाटत नाही. पण जेव्हा सगळं एकाच ठिकाणी गोंधळलेलं असतं तेव्हा प्रत्येक कॅन्डल प्रश्न बनते. आता बाहेर पडू का, आता थांबू का, एंट्री घेऊ का, एंट्रीला मला उशीर झाला. हे प्रश्न ओव्हर ट्रेडिंगचं मूळ बनतं. मार्केट तुम्हाला तोडत नाहीये, तुमचं कन्फ्युजन आणि तुमचं डिसिजन तुम्हाला तोडत असतं. प्रत्येक टाइम फ्रेमला त्याचं काम करू दिलं की सिस्टम आपोआप चांगलं काम करतं. डायरेक्शन हे तुमच्यासाठी कंपास आहे, सेटअप हा तुमचा मॅप आहे, एंट्री हा तुमचा टिगर पॉइंट आहे. कंपासला टिगर सारखं वापरलं तर रस्ता साफ कधीच दिसणार नाही. टिगरने मॅप वाचण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक पाऊल रिस्की वाटण्याशिवाय राहणार नाही. आता स्पीड आणि सेफ्टीतला फरक समजून घेणं गरजेचं आहे. मार्केट नेहमी स्पीडचं लालच देतं. लोअर टाइम फ्रेमवर मोमेंटम फास्ट होतो, कॅन्डल पटकन बनतात, सतत वाटतं आपल्या हातातून संधी निघून जात आहे. हे स्पीड मनाला एक्साइटेड करतं, इगोला फ्युल देतं. आणि पण खरं सांगायचं झालं तर स्पीड फक्त अपॉर्च्युनिटी देत नाही, स्पीड तुम्हाला प्रेशर देखील तितकंच देतं. 1 ते 2 मिनिटाच्या चार्टवर तुम्ही प्रत्येक निर्णय वेळेच्या दबावाखाली घेता. विचार करायला वेळ नसतो, चूक झाली की फटका लगेच बसतो आणि इमोशनल डॅमेजही लगेच होतं. हायर टाइम फ्रेममध्ये याच्या सगळं उलटं होतं. मोमेंटम खूप स्लो असतो, कॅन्डल तयार व्हायला खूप वेळ लागतो. लोकांना हे खूप बोरिंग वाटतं पण या बोरिंगमध्येच त्यांची सेफ्टी असते. हायर टाइम फ्रेम तुम्हाला रिॲक्शन पासून दूर ठेवतं, ऑब्झर्वेशनमध्ये गुंतवून ठेवतं. तुम्ही मार्केटला अनफोल्ड होताना बघता, त्यावर तुम्ही कधीच उडी मारत नाही. म्हणून कॅपिटल बहुतेक वेळेला हायर टाइम फ्रेमवर टिकून राहतं कारण डिसिजन फिअरमधून नाही तर मार्केटच्या स्ट्रक्चरमधून घेतलेला असतात. लोअर टाइम फ्रेम तुम्हाला क्विक रिझल्ट देतं. ट्रेडिंगचा खेळ फक्त एका ट्रेडचा नसतो. तुम्ही किती वर्ष टिकू शकता स्वतःला मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या संपण्याआधी, हे महत्त्वाचं असतं. लोअर टाइम फ्रेम वर तुम्ही मार्केटशी लढता, हायर टाइम फ्रेमवर तुम्ही मार्केट सोबत चालत असता. आता ऑप्शनवर चर्चा करणं देखील गरजेचं आहे. ऑप्शन तुम्हाला आभास देतं की हे टाइम तुमच्यासाठी मित्र म्हणून काम करणार आहे पण प्रत्यक्षात टाइम तुमच्या विरोधात काम करतं. प्रत्येक मिनिट, प्रत्येक कॅन्डल, प्रत्येक ऑप्शनची व्हॅल्यू कमी करत असतं. तुम्ही पहा किंवा न पहा, मार्केटमध्ये टाइम डिके कंटिन्यू सुरू असतो. छोट्या टाइम फ्रेमवर ऑप्शन घेणं म्हणजे मार्केटशी नाही घड्याळाशी लढणं असतं. प्रेशर वाढतो, एक्झिटची घाई, एंट्रीची घाई, आता नाही घेतला तर संधी गेली, ही भावना आपल्याला ओव्हर ट्रेडिंगला जन्माला घालण्यासाठी मदत करते. बेस्ट ट्रेडर आणि प्रोफेशनल ट्रेडर इथंच फरक करतात. ऑप्शनमध्ये एक्साइटमेंट ठेवत नाहीत, ते इन्स्ट्रुमेंट म्हणून ऑप्शनचा वापर करतात. ते कमी ट्रेड करतात पण योग्य ठिकाणी करतात. प्रत्येक मुवमेंटवर ते रिॲक्ट करत नाहीत, त्यांना माहीत आहे प्रत्येक रिॲक्शन डेकेला अजून जास्त वेग देण्यासाठी आहे. खरं स्किल एंट्री नाहीये, खरं स्किल म्हणजे ट्रेड घ्यायचं की नाही हे ठरवणं आहे. योग्य टाइम फ्रेमचा सर्वात मोठा फायदा प्रॉफिट नाहीये तर इमोशन कंट्रोल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केटच्या आधी तुम्ही तुमची इमोशनल स्टॅबिलिटी टेस्ट करणं गरजेचं आहे, मगच मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देतं. जर एखाद्या टाइम फ्रेममध्ये तुमचा फिअर वाढत असेल, फोमो बनत असेल, तर निर्णय जड जात असेल तर तो टाइम फ्रेम तुमच्यासाठी नाहीये. भलेही ती स्ट्रॅटेजी, ते टेक्निक कागदावर खूप प्रॉफिटेबल असेल, चुकीचा टाइम फ्रेम मनाला अनावश्यक प्रेशरमध्ये टाकतं. प्रोसेस ऐवजी आउटकम तुटतं, मग डिसिप्लिन तुटते. योग्य टाइम फ्रेम माइंडला स्लो करतं, नॉईज फिल्टर करतं आणि डिसिजन देखील हलकं करतं. ट्रेडमध्ये असूनही मन अस्वस्थ होत नाही कारण तुम्ही असं इन्व्हायरमेंट निवडलेलं असतं जिथं मन नैसर्गिकरित्या शांत राहतं. फिअर, ग्रीड, फोमो हे मार्केटचे नाहीये, हे तुमच्या टाइम फ्रेमचे परिणाम असतात. योग्य टाइम फ्रेम इमोशन संपवत नाही पण ते मॅनेज करण्यासारखं बनवतं तुम्हाला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हाच इमोशनल बॅलन्स पुढे कन्सिस्टन्सीमध्ये कन्वर्ट होतो आणि कन्सिस्टन्सी ही प्रॉफिटपेक्षा जास्त पॉवरफुल असते. प्रॉफिट नॉईस नंतर येतो, सर्व्हायवल सायलन्समधून येतो. योग्य टाइम फ्रेम तेच जे तुम्हाला सायलन्स बनवतं. आणि जर हे सगळं एका ओळीत सांगायचं झालं तर ट्रेडिंग चार्टवर नाही, तो ट्रेडरच्या मनामध्ये असतो. टाइम फ्रेम ही रॅन्डम टेक्निकल सेटिंग नाहीये, ते तुमचे पेशन्स, फिअर, एक्सपेक्टेशन आणि इगोचं एक्सटेन्शन आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही इगोने नाही अवेअरनेसने टाइम फ्रेम निवडतात त्या दिवशी ट्रेडिंग हलकी वाटायला लागते. प्रत्येक मूव पकडण्याची गरज वाटत नाही, रोज ट्रेड घेण्याची मजबुरी देखील राहत नाही. वेटिंग लॉस वाटत नाही, तो प्रोसेसचा भाग वाटतो. लक्षात ठेवा, बेस्ट ट्रेडर, प्रोफेशनल ट्रेडर ते नाही आहेत जे सर्वात जास्त ट्रेड करतात. बेस्ट ट्रेडर, प्रोफेशनल ट्रेडर ते आहेत जे स्वतःला सर्वात जास्त कंट्रोल करतात. योग्य टाइम फ्रेम तुम्हाला श्रीमंत बनवत नाही, तो तुम्हाला टिकवण्यासारखा बनवतो. आणि जो ट्रेडर टिकायला शिकतो तो प्रॉफिट देखील आपोआप कमवायला शिकतो. मित्रांनो, ही ट्रेडिंगची सायकोलॉजी आहे आणि ही टाइम फ्रेमची सायकोलॉजी आहे. ट्रेडिंग आणि सायकोलॉजी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. रिस्क मॅनेजमेंट त्याचाच पार्ट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही ट्रेडिंगमध्ये योग्य टाइम फ्रेमसह अप्लाय करता त्यावेळेला तुम्ही एक प्रॉफिटेबल ट्रेडरची जर्नी सुरू करता. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल
तर जास्तीत जास्त तुमच्या ट्रेडर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.